गाईस. तुम्ही पण बोलत असाल काय बरं सकाळच ब्लॉग हिने काढलाय. तर गाईज आज आम्ही चालले बाहेर मम्मीच्या पप्पाच्या घरी चाललो, कारण की त्यांची तब्येत पण नाही बरी ना, त्याच्यामुळे त्यांना बघायला चाललो आहे आम्ही. आणि थोडा काम पण आहे ना तिथे कल्याणला, त्याच्यामुळे चाललो. तर गाईज कंटिन्यू तुम्ही राहा, पुढचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही काय करतो, कशी जातो तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा गाईस, मम्मी पण तयार झालेली आहे. मम्मी इकडे बघ. गाईस ती माझी नाराज चप्पल माझी बाहेर आहे. तर गाईस कंटिन्यू तुम्ही राहा. बाय बाय. पोचलो आता. तर बाबाई बघा मम्मीला टोस्ट दिल्यात, तर चाय पिते. तर गाईस काय ब्लॉग शूट करायला काही जमतच नाही, पाऊस पडतो ना, त्याच्यामुळे मी रिक्षातच बसले. टपरीवर आल्याने तर चाय प्यायचं होतं. घरी कसं टाईम लावला ना तर चाय तर मी पिलं नाही. मग मम्मीला बोलले का मी टपरीवर जाऊ. मग आमच्या नानाची टपरी आहे, तिथे पण मी चाय प्यायला आले. तर आता आम्ही आमच्या बाबांच्या घरी जाऊ. तर तुम्हाला आमच्या बाबांचं घर दाखवू. कंटिन्यू तुम्ही राहा. मला वडापाव खायचे. तर मी मम्मीला बोललो का मम्मी, मी बोललो मला वडापाव खायचे. आवरा सकाळच वडापाव खातो का वरती. बोला असून दे ना मम्मी, खायचे. तर मम्मी वडापाव शोधते, इकडे तिकडे दुकान आहे का नाही वडापावचा. बघा कसं वाटतं तुला? हां कसं वाटतं तुला? मग अशी का तू नाराज आहेस? मग सांग ना गाईजला आपलं काहीतरी बोल. बरं वाटतं गाईज आल्यावर. कुठं आले तू? पप्पांच्या घरी आले का तू तुझ्या? तुला चांगलं वाटतं का तुझ्या पप्पांच्या घरी? मग राहते का इथं तू? गाईज कंटिन्यू तुम्ही राहा. ओके बाय बाय. आणि बिलाची ना जेवण मारा. बिल एक माझ्याकडे द्या तुम्ही. काय हे रेसेट करणार. ये इकडे आतमध्ये या, आतमध्ये बाय. गाईज पाणी पडतं तरी पाण्यात ब्लॉग घेते. गाईज घरी पोचले मी, कव्वाच पोचल्यावर घरी, पण ब्लॉग का शूट करायला जमलं नाही म्हणा. पाऊस पण जास्ती पडत होता, त्याच्यामुळं कसं भिजलो पण पाण्यात. तर मी मार्केट आणले कल्याणचा, बरंच काय वगैरे घेतलं मी, ते पण काय दाखवायला जमलं नाही मला. आणि मोबाईलमध्ये तशी मी चार्जिंग सगळी खपली, त्याच्यामुळे मी काय दाखवलंच नाही. आणि मला म्हणजे इतका ताप आले ना काय बोलू. तर मी बोलले का माझ्या ब्लॉग होतच नाही. मी बोलले जेवढा होतं तेवढाच मी बोलले मी करते, जेवढा होईल तेवढाच मी टाकणार. तर काहीच तुम्ही काय बोलू नका का एवढंसं ब्लॉग टाकलं, पुढचा काहीच दाखवलं नाही. तर नेक्स्ट टाईम मला मी तुम्हाला दाखवेल पुढचा. अगर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, एक कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.